नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। नेत्रा शशांकला म्हणत असते की मी तुमच्या रूम मध्ये इयररिंग्स दाखवायला आले होते ना, त्यावेळेला ते पडलेलं असेल। शशांक आता म्हणत असतो बाद झालं तुझा हा कांगावा। नेत्रा म्हणत असते शशांक सर, मी असं काय करू जेणेकरून तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल। शशांक त्यावर आता म्हणू लागतो की तुला काहीही करायची आवश्यकता नाही। मला तर आता खात्री पटलेली आहे की तूच आमच्या रूम मध्ये आलेली होतीस। फाईल सुद्धा तूच रूम मधून घेऊन गेली होती आणि सगळा आळ अपूर्वावरती आणला, बरोबर ना? नेत्रा आता त्यावर म्हणत असते सर, मी असं काहीही केलेलं नाहीये। शशांक आता म्हणत असतो तू सारखी आमच्या रूम मध्ये काय येतेस? त्या दिवशी सेम ड्रेस सुद्धा घालून आली होतीस अपूर्वासारखा। नेत्रा म्हणत असते सर, त्या दिवशी मी लॅपटॉप घ्यायला तुमच्या रूम मध्ये आलेली होती। मला एक मेल करायचा होता, त्यामुळे मी तिथे आली होती। शशांक आता म्हणत असतो नेत्रा, तू त्यावेळेला लॅपटॉपचं कारण दिलं नव्हतं, तुला बाळाचे कपडे हवे होते म्हणून तू आली होतीस असं कारण दिलं होतंस। हे बघ नेत्रा, तुझं जे काही वागणं चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता तू थांबव। तुला काय वाटतंय की आम्हाला काही समजत नाही का? आम्ही मूर्ख बसलोय का इथे? आम्हाला बरोबर कळतंय तुला काय साध्य करायचं आहे ते। मी तुला एकच सांगतोय, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील असं म्हणून शशांक आता तिथून निघून जाते। नेत्रा ही खूप टेन्शन मध्ये आलेली असते। शशांक आणि अपूर्वा इथे झोपलेले असतात। तेवढ्यातच अपूर्वाला बाळाच्या रडण्याचा आवाज कानी येतो। अपूर्वा आता म्हणत असते नक्की बाळ रडत आहे का? मला भास होत आहे। नाही, बाळच रडतंय। नेत्राताईने बाळाला घेतलं असेल का? आणि मी तिथे गेल्यावर ती काय बोलेल? मला जायलाच हवं। तर इकडे आता नेत्रा बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच तिथे माई येतात। माई म्हणत असतात काय झालं आहे बाळाला? बहुतेक बारसं झालं आहे ना, त्यामुळे त्याला दृष्ट लागली असेल। मी त्याची दृष्ट काढायला हवी होती। तेवढ्यातच तिथे सुहा काकू येतात आणि म्हणतात बाळाच्या पोटात तरी दुखत नसेल ना, बाळाला ओव्याची धुरी द्यायला हवे असं म्हणत असताना तिथे आता अपूर्वा सुद्धा येते। अपूर्वा तिथे येते तर आता बाळ खूप रडत असतं। सुहा काकू म्हणत असतात बाळाला धुरी द्यायला हवे। नेत्रा म्हणत असते त्याची काहीच गरज नाहीये, त्याला डॉक्टरांची गरज आहे आणि त्याला डॉक्टरांकडे न्यायला हवं। तेवढ्यातच अपूर्वा म्हणते बाळ काय एवढं रडतंय, काय झालं आहे त्याला? नेत्रा आता अपूर्वाकडून बाळाला दुसरीकडे घेऊन जाते। तर इकडे आता शशांक सुद्धा झोपलेला असतो। शशांकला जाग येते तर अपूर्वा त्याच्या बाजूला नसते आणि त्याच्या पण कानावरती बाळाचा रडलेला आवाज येत असतो। पण आता म्हणत असते की त्याला भूक तरी लागली नसेल ना? प्राचू ज्यावेळेला लहान होती त्यावेळेला पण ती अशीच रडायची। मी बाळासाठी दूध गरम करून आणते। त्यावर आता सुहा काकू म्हणत असतात थोडा ओवा पण गरम करून आण, आपण धुरी देऊयात बाळाला। माई पण आता तिथे असतात आणि त्या खूप टेन्शन मध्ये आलेल्या असतात। अपूर्वा म्हणते माई, मला काय वाटतं बाळाला त्याच्या आईची तरी आठवण येत नसेल ना? नेत्रा म्हणते अपूर्वा तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तू एका डॉक्टरांची मुलगी आहेस ना? बाळाला आईची नाही तर बाळाला डॉक्टरांची गरज आहे। आणि असंही बाळ आईजवळ किती दिवस राहिला आहे आईची आठवण काढायला? सुहा काकू म्हणत असतात काय बोलतेस तू नेत्रा? घरामध्ये काही घडलं आहे ते तुला सगळंच माहित आहे ना? नेत्रा म्हणत असते की मी असंच बोलत नाहीये, बाळाला आईची गरज नाही तर बाळाला डॉक्टरांची गरज आहे आणि तसंही आज खूप जणांचे हात लागले आहेत बाळाला असं म्हणून नेत्रा ही रागाने अपूकडे बघत असते। सुहा काकू आता म्हणत असतात तिला काही रागवायचं आहे, तिला काही बोलायचं आहे ना, ती नंतर बोल, आता बाळाकडे लक्ष दे आणि त्याला शांत कर। अपूर्वा आता माईंना म्हणत असते माई मी लगेच आले आणि ती धावत पळत आता मानसीच्या रूम मध्ये जाते। तेव्हा सुहा काकू म्हणत असतात आता कुठे गेली ही? शशांक म्हणत असतो ती डॉक्टर कौशिकांना फोन करायला गेली असेल। नेत्रा म्हणत असते आपण डॉक्टरांना फोन करूया। तर इकडे आता अपूर्वा ही मानसीची साडी घेते आणि धावत पळत खाली येते। तिला वाटत असतं की बाळाला आईचीच आठवण येते। माई सुहा काकूला म्हणत असतात की बाळ गप्पच बसत नाहीये। तेवढ्यातच तिथे आप्पू येते। आप्पू नेत्राला म्हणत असते बाळ याच्यामध्ये दे नेत्राताई बाळाला। त्यावर सुमी म्हणत असते काय करते अपूर्वा, जरा सावकाश। शशांक आता अपूर्वावरती ओरडतो आणि म्हणतो काय आहे ते, स्वच्छ आहे का आधी? अपूर्वा म्हणत असते खडूस तू जरा गप्प बस, ती मानसी वहिनींची साडी आहे आणि धुतलेली आहे ती। अपूर्वा आता त्या बाळाला साडीमध्ये घेते। त्यावेळेला बाळ रडायचं बंद होतं। आता बाळ हे छान खेळत पण असतं। नेत्रा आता म्हणत असते काय चाललं आहे अपूर्वा तुझं, काय करतेस तू? इकडे माई आणि सुहा काकूंना खूपच आनंद झालेला असतो। माई म्हणत असतात अपूर्वा बाळ शांत झालं ग। अपूर्वा आता सांगू लागते माई मी लहान होते ना,
बाबाला हॉस्पिटलमधून यायला उशीर व्हायचा, त्यामुळे मी त्याचा शर्ट घालून बसायचे. माई म्हणत असतात की मला तर कळलंच नाही बाळाला आईची कुस हवी होती. अपूर्वा आता म्हणत असते, काय आहे ना माई, काही लोक खूप स्मार्ट आहेत, पण मला इमोशन्स कळतात. सुहा काकू म्हणत असतात की कळणारच, कारण तू सुद्धा कानिटकर आहेस. नेत्रा ता मनोमन म्हणत असते, हे अपूर्वाला कोणी करायला सांगितलं होतं, हे असं काहीतरी करते आणि सगळा भाव खाऊन जाते. माई म्हणत असतात, अपूर्वा नेत्राकडे बाळाला दे, नेत्रा आतमध्ये जा आणि बाळाला शांतपणे झोपव. अपूर्वा ता नेत्राकडे बाळ देते आणि खूपच खुन्नसने बघत असते. माई म्हणत असतात, चला चला सगळ्यांनी झोपा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अपूर्वा तिथून जातच असते, तेवढ्यातच शशांक अपूर्वाचा हात पकडतो आणि तिला स्वारी म्हणतो. अपूर्वा आता तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सुमी अपूर्वाला म्हणत असते, अपूर्वा तू काल खूप छान केलंस हं, बाळाच्या मनामध्ये काय चालू आहे ते तुला कळलं. त्यावर अपूर्वा म्हणत असते की सुमी खूप सोपं असतं ते, तुला सुद्धा बाळाच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर बाळासारखं लहान व्हायचं. सुमी म्हणत असते की मग शशांकच्या मनामध्ये काय चालू आहे ते तू का जाणून घेत नाहीस. अपूर्वा म्हणत असते, त्याचं काय मन जाणून घ्यायचं, त्याच्या मनामध्ये काय चालू आहे ते मला आधीच माहित आहे. त्याच्या काय मनामध्ये फक्त एकच आहे, मी अभ्यास करून फर्स्ट क्लास मिळवायला हवा आणि बाबाच्या घरी निघून जावं. इकडे नेत्रा ही सगळं बोलणं ऐकत असते. सुमी त्यावर म्हणत असते, पण रियालिटी वेगळी असून त्याच्या मनामध्ये तसं काही नसेल तर. अपूर्वा म्हणत असते, तसं नाही ग, त्याच्या मनामध्ये काय आहे हे मला माहित आहे. सुमी म्हणत असते, पण तुझ्या मनामध्ये जे आहे तेच त्याच्या मनामध्ये असेल तर. अपूर्वा म्हणते, जाऊ दे ना सुमी, आपण का त्याच विषयावर पुन्हा पुन्हा बोलतोय, आपल्याला माहित आहे ना तसं काही नाहीये. आता सुमी ही अपूर्वाला समजवत म्हणत असते, काही गोष्टी तुमच्या मनामध्ये तशाच राहतील, तुम्ही एक काम करा ना, एकमेकांना सगळ्या गोष्टी बोलून टाका. नेत्रा इकडे म्हणत असते की ही सुमी अपूर्वाचं ब्रेन वॉश करेल आणि अपूर्वा सुद्धा तसंच करेल, मला तिथे जायला हवं. नेत्रा तिथे येते आणि म्हणत असते, अपूर्वा सुमी बरोबर बोलते, तुमचं लग्न कोर्ट मॅरेज आहे ना, सरांनीच मला सांगितलं आहे आणि सरांना हे लग्न करायचं नव्हतं, तुमचं काय आहे ते बसून बोलून घ्या ना. सुमी म्हणत असते, नेत्रा तुला अपूर्वाला समजावायच्या पेक्षा मनामध्ये दुसरंच भरवायचं चाललंय. नेत्रा म्हणत असते, काय भरवते ग मी तिच्या मनामध्ये, जे खरं आहे तेच बोलतेय, सरांना तिच्या बरोबर राहायचं नाही तर सरांनी आधीच एकमेकांना सांगायला हवं. अपूर्वा आता म्हणत असते, सुमी बरोबर बोलते, मला खडू सोबत बोलायला हवं, त्याला आधी सुद्धा माझ्यासोबत राहायचं नव्हतं आणि आता सुद्धा त्याला माझ्यासोबत राहायचं नाहीये. सुमी म्हणत असते, अपूर्वा एक गोष्ट लक्षात ठेव, एक मराठीमध्ये म्हण आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, तुला कोण काही सांगते ना त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तशी तू खूप समजूतदार आहे असं म्हणून सुमी तिथून निघून जाते. तर इकडे माई, सुहा काकू आणि पण्णा तिघी जणी काम करत असतात. पण्णा म्हणत असते, माई एवढे तिळगुळ पुरतील ना. माई म्हणत असतात, एवढे तर पुरणार नाहीत, पण आपण आता हळदी कुंकू साधच करूया, कारण मानसी नाहीये. सुहा काकू आता म्हणत असतात, अपूर्वाचा पहिला हळदी कुंकू आहे, त्याच्यामध्ये कमी नको पडायला. आता पण्णा म्हणत असते, हलव्याचे दागिने सुद्धा आणायचे ना. सुहा काकू म्हणत असतात, अगं मानसी नाहीये ना, साधच करायचं, अपूर्वा समजूतदार मुलगी आहे, पुढच्या वर्षी करू जोरात. पण्णा म्हणत असते, अपूर्वा पुढच्या वर्षी इथे असेल तर करूया ना, सारखी ती म्हणत असते ना, आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, आमचं डील आहे, माझ्या बाबाच्या घरी जाणार आहे. सुहा काकू आता म्हणत असतात, ती बालिश आहे, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, नेत्राचं सुद्धा पहिलं हळदी कुंकू आहे आणि तिला तिच्या सासरी जायला हवं ना. पण्णा म्हणत असते, हो ना, तिचं पण पहिलंच हळदी कुंकू आहे, पण बाळाची काळजी कोण घेणार, आपण अप्पू आणि नेत्राचं एकाच ठिकाणी हळदी कुंकू करूया. सुमी म्हणत असते, कशासाठी, तिला तिच्या सासरी जाऊ देत. माई म्हणत असतात, ते बरोबर आहे, पण आपले हात आपल्याच दगडाखाली आहेत. सुमी म्हणत असते, बाळाची काळजी घ्यायला आपण आहोत ना एवढ्या जणी, मग त्या नेत्राचीच काय गरज आहे. पण्णा म्हणते की नेत्राला असं नको वाटायला, तिची गरज संपली म्हणून तिला आपण हकलून देतोय. सुहा काकू म्हणत असतात की नेत्राला असं का वाटेल, बाळाची जबाबदारी आपली आहे आणि त्या जबाबदारीतून तिला मोकळं नको का करायला, तिच्या सासरच्या लोकांचा हक्क तिच्यावरती जास्त आहे. पण्णा म्हणत असते, अपूर्वाचा तर वावर मला ह्या घरामध्ये कमी करायचा असेल तर मला नेत्राला इथे थांबवून घेतलं पाहिजे. तर इकडे आता
नेत्रा म्हणत असते, सुमीला एवढे चिडायची गरज नव्हती, मी चांगल्यासाठीच बोलत होते ना. तेव्हा अपुर्वा म्हणते, सुमीला माझ्याबद्दल कन्सल वाटतो, त्यामुळेच ती माझ्याबद्दल बोलत होती. ती माझ्या भल्यासाठी बोलत होती. या घरामध्ये तुझ्याबद्दल तर कोणाला वाटत असेल तर ते फक्त मला वाटतं, कारण आपण दोघी बहिणी आहोत ना. तू काय बोलणार आहे शशांक सरांना? अपुर्वा म्हणत असते, मला खडूस बरोबर बोलायलाच हवं, त्याला सांगायलाच हवं, नाही तर त्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे मला कसं काय कळणार. अपुर्वा आता शशांकला फोन करते आणि त्याला घरी बोलवून घेते. नेत्राही तिथून निघून जाते. अपुर्वा म्हणत असते, मला खडूस तुझ्याबरोबर खूप महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता घरी ये. शशांक म्हणतो, मला खूप महत्वाची मीटिंग आहे, मी तिकडेच निघालेलो आहे. अपुर्वा म्हणू लागते, तुझी सगळी कामं महत्वाची असतात आणि मला महत्वाचं बोलायचं नसतं का? तुला आत्ताच्या आत्ता घरी यायचं आहे, आणि फोन ठेवून देते. शशांक म्हणत असतो, काय बोलायचं असेल हिला माझ्या बरोबर? जे माझ्या मनामध्ये चाललं आहे तेच अपुर्वाच्या मनामध्ये चाललं असेल का? पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, शशांक अपुर्वाला म्हणत असतो की ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे, जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तरच तू तुझ्या बाबांच्या घरी जाणार आहे, नाहीतर नाही. अपुर्वा म्हणते, तुला तर तेच हवं होतं ना, तू लगेच कॉन्ट्रॅक्ट वरती सही केलीस, म्हणजे तुला माझ्या बरोबर राहायचंच नव्हतं. शशांक म्हणतो, याच्यावरती काय सही आहे हे बघ बरं. अपुर्वा, अशी सही आहे. अपुर्वा म्हणत असते, तू सायंटिस्ट आहेस ना, तुला सगळंच माहित असतं, तरी पण तू या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती का सही केली सांग बरं मला. तर इकडे बाळ रडत असतं. अपुर्वा म्हणत असते, नेत्राताई माझ्याकडे दे ना. नेत्रा म्हणत असते, हे बघ अपुर्वा, त्या दिवशी बारसं होतं त्यामुळे मी तुझ्याकडे बाळाला दिलं होतं, पण यापुढे तू हात लावलास ना तर खबरदार, माझ्यासारखी वाईट मीच असेल. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.